नमस्कार. कथाकथी चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे पंचक एक श्रापित घात. कथा सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही या पूर्वीचा भाग ऐकला नसेल तर तो पूर्वी ऐकावा आणि नंतरच या कथेला सुरुवात करावी. आणि जर कोणी या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. तर चला कथेला सुरुवात करूया. शेताच्या वस्तीमधील घराच्या बाहेरच्या बाजूला 2 झाडं होती. त्यांच्या कडेने हालचाली दिसू लागल्या. 2 व्यक्ती लपल्यासारखे वाटत होते, परंतु त्या 2 व्यक्ती कोण आहेत हे पण पाहणे गरजेचे होते. त्याच वेळेला पंडितजी सावध झाले. त्यांच्या लक्षात आले की नक्कीच भागाबाई हिने कोणीतरी आपल्या मागावरती पाठवले असणार, परंतु या ठिकाणी येण्याचे धाडस कोणाचे नव्हते. तरीसुद्धा शेषराव म्हणाले, नक्कीच कोणीतरी आले असणार, आपण त्याचा शोध घेतला पाहिजे. पंडितजी माझ्या आजोबांना म्हणाले, बाहेर जाऊन कोण आहे ते पाहून ये. तेव्हा त्यांनी आजोबांना बाहेर जाण्यासाठी निघाले. आजोबा हातामध्ये फरशी कुऱ्हाड घेऊन बाहेर कोण आहे ते पाहण्यासाठी निघाले. तेवढ्यात पंडित यांनी आजोबांना थांबवून घेतले आणि ते म्हणू लागले, बाहेरच्या हालचाली पाहता काहीतरी विचित्र घटना घडेल असं मला वाटत आहे. त्यासाठी तू काळजी घेणे गरजेचे आहे, कारण आत्ताच आम्ही ज्या ठिकाणाहून आलेलो आहोत त्यावरती लक्ष ठेवणारे कोणते तरी व्यक्ती आमचा पाठलाग करत या ठिकाणी आले असणार असे आम्हाला वाटते. शेषराव यांना पंडितजी म्हणाले, तुमच्या ओळखीपैकी कोणत्या लोकांना या जागेची माहिती आहे का? शेषराव म्हणाले, होय, बरेच माझे शेतातील गडी कामगार या ठिकाणी येऊ शकतात. कोणावरती वार करण्या अगोदर किंवा कोणाला मारण्या अगोदर तो व्यक्ती कोण आहे हे विचारा, अन्यथा एखादा कामगार गडी फुकट जीवानेशी मुकायचा. पंडितजी म्हणाले, शेषराव, मग तुम्ही त्यांच्याबरोबर जाणे गरजेचे, कारण हा येथील कामगारांना व्यवस्थित ओळखत नाही. शेषराव म्हणाले, मी जरा बाहेर गेलो तर कोणता अनर्थ तर होणार नाही ना? पंडितजी म्हणाले, शैतानी शक्ती तुम्हापासून कोणताही त्रास होणार नाही, कारण तुम्हाला या हातामध्ये लाल दोरा जो बांधला आहे तो साक्षात कात्यायनी देवीच्या कुंकुमार्चनातल्या पूजेच्या वेळी बांधलेला दोरा आहे. राहिला प्रश्न कोणत्या व्यक्तीने तुमच्यावर हल्ला केला, तर जगू यामध्ये खूप तरबेज आहे. तो नक्कीच तुमचे रक्षण करू शकतो. मला याची पूर्ण खात्री आहे. जग्गू हा साध्या गोरसचा चेला नाही. दानपट्टा, काठी चालवणे, कुऱ्हाड फिरवणे एवढेच काय, गोपन गुंडा सुद्धा तो चांगल्या पद्धतीने मारायला पारंगत आहे. तुम्ही याच्याबरोबर कायमस्वरूपी सुरक्षित आहात असे समजा. मी त्याला मागील कित्येक वर्षापासून ओळखतो आहे. याने चांगल्या चांगल्या लोकांना गार केलेले आहेत. या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला दोघांना एक काळजी घ्यावी लागेल, ते म्हणजे हाताला बांधलेला लाल रंगाचा दोरा जो पवित्र धागा आहे हा कोणत्याही परिस्थितीत हातातून निघता कामा नये. जर ते मनुष्य असतील तर ते तुम्हाला काहीच करू शकणार नाही, परंतु प्रेतात्मा असतील तर नक्कीच त्यांच्यापासून सावध राहावे लागेल. ते कोणत्या ना कोणत्या रूपाने तुम्हाला भीती दाखवण्याचा प्रयत्न करतील, तुमच्या हातातील पवित्र धागा काढून घेण्याचा प्रयत्न करतील. ते तुमचा पाठलाग करण्यासाठी कोणती तरी विचित्र शक्तीचा वापर करतील. एवढेच नव्हे तर ते त्यांच्या पद्धतीने तुम्हाला कैद करण्याचा प्रयत्न करू शकतील. यासाठी तिथे ठेवलेल्या कोणत्याही वस्तूला कोणतीही गोष्ट आढळली तर त्याला तुम्ही हात लावू नका. वशीकरण विद्येतील साहित्यसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला आढळले तर हात लावू नका. जर भागाबाईने या ठिकाणी कोणाला जर पाठवले असेल तर ते आपल्यासाठी खूपच घातक आहे. हे या गोष्टींसाठी तुम्ही काळजी घेणे गरजेचे आहे. म्हणून या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. माझ्या आजोबांनी पंडित याचे म्हणणे ऐकले आणि ते शेतातील घराच्या बाहेर शेषराव यांना सोबत घेऊन पडले. या 2 झाडांच्या मागे ते 2 व्यक्ती लपलेले होते. त्या दिशेने जाण्यासाठी निघाले. त्याच वेळेला अचानक झाडाच्या मागून वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली दिसू लागल्या. वेगवेगळ्या प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा अचानक आवाज वाढू लागला. माझे आजोबा आणि शेषराव दोघेही त्या झाडाच्या दिशेने निघाले. त्या झाडापर्यंत जाऊन पोचले, परंतु तेथे काहीच आढळले नाही.
तेव्हा त्यांनी झाडाच्या वरच्या दिशेने पाहिले, तेव्हा वरच्या दिशेने एक खिळा ठोकलेला होता आणि त्याला एक फळ अडकवले होते. एका कापडामध्ये ते फळ बांधलेले होते. त्या प्रकारचे बांधलेले फळ पाहताच आजोबांच्या लक्षात आले की अगदी अशाच पद्धतीची गावाच्या वेशीवरची एक पद्धतीची फळांची माळ बांधलेली त्यांनी अगोदर पाहिलेली होती. नक्कीच हे सर्व साहित्य तंत्रविद्येचे होते हे माझ्या आजोबांनी ओळखले. कारण कित्येक वेळा पंडितजी यांच्यासोबत असताना त्यांना अशा पद्धतीचे साहित्य झाडाला, विहिरीच्या कडेला, ओढ्यांमध्ये, पुलावरती कोठे ना कोठेतरी कोणी ना कोणीतरी वाईट विद्येचा वापर करावा म्हणून ठेवलेले पाहिले होते. अगदी त्या पद्धतीचे हे झाडाला अडकवलेले कापड होते आणि त्यामध्ये फळ बांधलेले होते. आजोबा म्हणाले, नक्कीच येथे 2 आलेल्या व्यक्ती या भागाबाई यांनी पाठविलेले असतील असे मला वाटते. आणि त्यांनी या ठिकाणी हे 2 फळ बांधून गेलेले आहेत. हे नेमके काय आहेत आपणाला काहीच माहीत नाही. पण ज्यांनी आपल्याला सांगितले आहे की याला कोणत्याही प्रकारे हात लावायचा नाही, आपण केवळ हे काय आहे ते व्यवस्थित पाहिलेले आहे. आत्ता आपण पंडित यांच्याकडे जाऊन त्यांना ही सर्व गोष्टी सांगणे गरजेचे आहे. कारण याचा पुढील उपाय फक्त पंडित जाणत आहेत. आपणाला यावरती कोणत्याही पद्धतीचे उपाय माहीत नाही. तरीही थोडे अंतर पुढे जाऊन आपण येथून कोण गेले आहे ते पाहू शकतो. तेव्हा शेषराव ते म्हणाले, ठीक आहे, आपण दोघे मिळून थोडे अंतर पुढे जाऊ. आणि तेव्हा ते पुढे जाऊ लागले. तेव्हा दूरवरच्या भागांमध्ये वेगामध्ये धावत जाणारे 2 व्यक्ती त्यांना दिसले. शेषराव म्हणाले, या व्यक्तींच्या शरीरयष्टीवरून मी सांगू शकतो हे भागाबाईच्या शेतामध्ये काम करणारे 2 व्यक्ती आहेत. नक्कीच हे या ठिकाणी भागाबाईच्या सांगण्यावरून आले होते. आता कोणीतरी या ठिकाणी येऊन गेले आणि ही क्रिया करून गेले हे निश्चित झाले होते. यावरून असे लक्षात आले की येथे कोणत्याही प्रकारचा प्रेतात्मा, भूत, पिशाच्च आलेले नाही. शेषराव म्हणाले, व्यक्ती येऊन गेले याचा अर्थ असा की आपण या ठिकाणी आहोत की नाही हे पाहण्यासाठी भागाबाई यांनी पाठवले असेल. परंतु या विचित्र पद्धतीची फळ बांधल्यामागची गोष्ट काय हे आपल्याला समजले नाही. ठीक आहे, पंडितजी या गोष्टीची उकल जरूर शोधून काढतील. परंतु आपण या जागी राहणे मला सुरक्षित वाटत नाही. कारण त्यांना जर समजले असेल की आपण या शेतामध्ये राहत आहोत, तसे जर झाले तर मात्र खूप मोठे भयानक संकट परत आपल्यावरती ओढवू शकते. यात आपल्याला आजची रात्र, उद्याची रात्र संपूर्ण येथे काढायची आहे. शेषराव यांचे म्हणणे पूर्ण ऐकल्यावर आजोबा त्यांच्यासह तेथून परत शेतातील घराकडे जाण्यासाठी चालत होते. मागच्या बाजूच्या हालचाली कमी झाल्या होत्या. तिथून शेतामधील घरामध्ये आल्यानंतर पंडितजी यांनी लगेचच विचारायला सुरुवात केली की काय गोष्ट होती त्या ठिकाणी. तेव्हा त्यांनी सांगितले की एका कापडामध्ये बांधलेले फळ आहेत आणि एका खिळ्याला ठोकून त्या झाडाला अडकवलेले आहे. माझे आजोबा पुढे बोलू लागले, अशा प्रकारची माळ वेशीवरती टांगलेली मी पाहिली होती. गोटेगावला जेव्हा येत होतो तेव्हा त्या वेशीवरती अशा पद्धतीची माळ मी पाहिलेली होती. त्यावेळेला मी मध्येच म्हणालो, मी सुद्धा ही माळ पाहिली आहे. वेशीच्या वरती 5 प्रकारची फळे अशा पद्धतीने बांधली होती. अशी ती मोठी माळ. तेव्हा आजोबा म्हणाले, ते 5 फळ नाहीत, परंतु 2 फळे येथे बांधलेली आहेत. एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये त्यांना बंदिस्त करून वरती खिळ्याने ठोकलेल्या अवस्थेमध्ये ते आहेत. आम्ही त्याला सांगितल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारे हात लावलेला नाही. तेवढेच नाही तर शेषराव यांनी आणि मी दोघांनीही त्या ठिकाणाहून दूरवर धावत असताना 2 व्यक्तींना पाहिले. ते दोन्ही व्यक्ती दूरवर वेगाने पळत जाताना 2 व्यक्ती आम्हाला दिसल्या. शेषराव म्हणत आहेत की ते दोन्ही व्यक्ती भागाबाईच्या शेतामध्ये काम करणारे व्यक्ती आहेत आणि त्यांचे म्हणणे असे सुद्धा आहे की या ठिकाणी राहणे आपल्याला आता सुरक्षित नाही. कारण भागाबाई हिला लक्षात आले आहे की आपण या शेतामध्ये घरामध्ये लपलेलो आहोत. ही सर्व गोष्ट ऐकल्यानंतर पंडितजी म्हणाले, मला तरी फळं प्रत्यक्ष जाऊन पाहावी लागतील. ते फळ पाहिल्यानंतर माझ्या लक्षात येईल की यामागे कुणाचा हात आहे किंवा ते कोणत्या उद्देशाने या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. आणि नंतर मग या ठिकाणाहून आपण जायचे की नाही ते ठरवूयात. कारण एवढ्या थडकापडकी या वेळेला
आपण बाहेर पडणे खूप अवघड गोष्ट आहे, कारण आपण बाहेर पडावे म्हणून सुद्धा योग्य होते ते पाठवलेले कामगार आपण सर्वजण घाबरून बाहेर पडावे म्हणून प्रयत्न करत असतील. जर तसे असेल तर त्यांना भागाबाईने पाठवले असेल. या सर्व गोष्टी हे सर्व तर्कवितर्क आहेत. कितीही संकट आले तरी आपण या घरातून बाहेर पडायचे नाही. या स्थानाची भोवती मातेची पूजा करून स्थान बांधी करणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणीही घाबरून जाऊ नका. कोणत्याही प्रकारची तंत्रसिद्धीचा वापर केला तरी या स्थानामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची मी काळजी घेणार. तुम्ही या गोष्टीनुसार सावध राहा की कोणती माणसे येऊन आपल्याला त्रास देणार नाहीत. तेव्हा शेषराव म्हणाले, माझ्या शेतातील माझे 5 गडी आहेत. ते आपल्याला मदत करण्यासाठी समर्थ आहेत. ते खूप धष्टपुष्ट आणि तेवढ्याच ताकदीचे आहेत. मी त्यांना या ठिकाणी आपल्या संरक्षणासाठी जरूर बोलावून घेतो. म्हणजे नक्कीच आपल्याला कोणत्या मानवी शक्तीपासून, कोणत्या पुरुष व्यक्तीपासून धोका होणार नाही. राहिला प्रश्न वाईट शक्तींचा, तर आपण स्थानबंदी केल्यानंतर नक्कीच या ठिकाणी कोणतीही वाईट शक्ती येणार नाही. एवढे खरे. आता आपल्याला पुढील गोष्टींकडे लक्ष केंद्रित करावे लागेल, कारण उद्या परत एकदा आपल्याला रात्रीच्या वेळी मीनाक्षी हिला काही गोष्टी जाणून घेण्यासाठी भेटायला जावे लागणार आहे. त्यापूर्वी मला असे वाटते जग्गूला आणि त्याच्या नातवाला दोघांना या ठिकाणाहून गावामध्ये पाठवावे आणि तेथील हालचालींवरती लक्ष ठेवून गावामध्ये काय वातावरण आहे ते सर्व पाहून घ्यावे. भागाबाई ज्या वेगवेगळ्या ठिकाणी जाते तेथे पंडितजी आपण स्वतः जरी त्या ठिकाणी गेलात तरी काही हरकत नाही, कारण आपल्याकडे तंत्रशक्ती आहे. आपल्याला कोणतीही वाईट शक्ती त्रास देऊ शकणार नाही आणि त्यातच आपल्याला प्रत्येक गोष्टींची उकल माहीत असल्यामुळे आपण या कामांमध्ये योग्यरित्या काम करू शकता असे मला वाटते. शेषरावने सांगितलेल्या सर्व गोष्टी पंडितजी आमच्या लक्षात आल्या होत्या. पंडितजी म्हणाले, आपले म्हणणे अगदीच योग्य आहे. मी जग्गू आणि त्यांचा नातू जाबूमध्ये हे तिघे मिळून आजच्या दिवसभराच्या सर्व गोष्टी त्याच ठिकाणी अंदाज घेऊन येतो. मग आपण रात्रीच्या वेळी पुन्हा मीनाक्षीला पाहायला जाऊयात. आता भागाबाईचा वालर ज्या ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी माझे आजोबा, मी आणि पंडितजी वेषांतर करून जाणार होतो. हे काम सुद्धा तितकेच भयानक होते, कारण भागाबाई हिने या ठिकाणी 2 फळे ठेवली होती. ती दोन्ही फळे काय रंग दाखवणार होती हे आम्हाला काहीच माहीत नव्हते. सर्व काही आगळीकच होते. पंडितजी, आजोबा आणि मी तिघेही मिळून गावामधील भागाबाईचा वावर ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी जायचे निश्चित केले. त्या अगोदर त्या घरातून बाहेर पडत असताना शेषराव, त्यांची पत्नी तसेच त्यांच्या सोबतीला मदतीला आलेले त्यांच्या शेतातील 5 ते 6 गडी लोक यांना तंत्रसिद्धीचा दोरा बांधून घराच्या कडेने देवीची स्थल बांधी पूजा करण्याचा घाट घातला होता. पंडितजी म्हणाले, या बांधी पूजेसाठी आपणाला भगवती मातेच्या मूर्तीवर कुंकुमार्चन केलेले जे कुंकू आहे त्याला एका पाण्यामध्ये मिसळून ह्या घराच्या कडेने मंत्रोच्चारण करत घराच्या कडेची संपूर्ण बाजू सुरक्षित करावयाची आहे, ज्यामुळे कोणतीही वाईट शक्ती या घराच्या आतमध्ये येऊ शकणार नाही आणि आपण सर्वजण अगदी सुरक्षितरित्या संपूर्ण गावातील भागांमध्ये वावर करत तेथील माहिती गोळा करून घेऊ शकतो. त्या माहिती गोळा करण्याच्या कामासाठी लागणाऱ्या वेळामध्ये या घराच्या बाजूने किंवा या घराच्या आतमध्ये कोणतीही वाईट शक्ती या येथील माणसांवरती हल्ला करणार नाही. एवढी कडक स्थल बांधी पूजा आहे. त्यामुळे आता ही पूजा उरकल्यानंतरच आपण येथून बाहेर पडायचे आणि सर्व मिळून मग घराच्या आतमधल्या भागांमध्ये शांततेने भगवती मातेचे स्मरण केले. त्यानंतर बंडीची त्यांनी जवळजवळ असलेले कुंकू एका कलशामध्ये पोचले आणि ते पाणी मंत्रोच्चारण करत संपूर्ण घराच्या कडेने गोलाकार पद्धतीने रिंगण करून घेतले. त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून स्त्रीचा वेश परिधान करून गावामध्ये जाण्याची तयारी केली. पंडितजी म्हणाले, येथील जे 2 फळ आहेत या फळापासून असणारी जी भीती होती ती आता दूर झाली आहे. परंतु हे मात्र लक्षात येत नाही
की या फळांचा वापर भागाबाई कोणत्या गोष्टींसाठी नक्की करणार आहे. त्याच वेळेला आम्ही 5 जण एक एक जण करत त्या भागातून गावामध्ये जाण्यासाठी निघालो. आम्ही सर्वांनी डोक्यावरून पदर घेतला होता. भागाबाई ज्या भागातील मंदिरांमध्ये पूजेसाठी जात होती त्या ठिकाणी आम्ही जाऊन बाहेरच्या ओटीवरती बसलो. तेथे येणाऱ्या बायकांनी आमच्याकडे पाहण्याचा खूप प्रयत्न केला. बऱ्याच स्त्रिया म्हणत होत्या, या बायकांना मी आपल्या गावात कधी पाहिलेले नाही. कोण आहात? कुठून आला आहात? अशी विचारणा सुरू केली. आता मात्र पंडितजींच्या लक्षात आले की आपण येथून निघून जाणे योग्य आहे, अन्यथा आपण या महिला मंडळांच्या ताब्यामध्ये सापडू आणि आपले भिंग फुटेल. त्यानंतर संपूर्ण गावासमोर आपली शोभा होईल. त्यामुळे काहीही बोलायला येत नाही असा अविर्भाव करून येथून आम्ही भागाबाईच्या घराकडे आमचा मोर्चा वळवला. गावामध्ये नवीन व्यक्ती आल्यानंतर विचारपूस होत असते. या गोष्टींचा अंदाज आम्हाला यापूर्वी आला नव्हता, परंतु आता मात्र चांगलाच आला होता. आता आमचा मोर्चा भागाबाईच्या घराकडे वळवणे गरजेचे होते, कारण मीनाक्षीचे प्रेत तसेच पुढच्या कामासाठी आम्हाला सुरुवात करणे फार अवघड गोष्टी होती. त्यानंतरच रात्रीच्या वेळी पुन्हा एकदा मीनाक्षीला भेटायला जाणे खूप गरजेचे होते, कारण आम्हाला मिळालेल्या माहितीवरून मीनाक्षीकडून अजून काही माहिती मिळते का हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं. आमचा गावातून वावर सुरू झाला होता. जास्त लोकवस्ती असलेल्या गावामधून फिरत असताना खूप काळजी घ्यावी लागत असे. आम्ही आमचा सर्व चेहरा लपवून खाली मान घालून जात होतो. आमची चाल ही स्त्री सायासारखी नसल्यामुळे बरेच लोकजण आमच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते, परंतु आमचा चेहरा त्यांना अजिबात दिसत नव्हता. त्याच वेळेला पंडितजी म्हणाले, आपण भागाबाई तिच्या घराच्या कडेने जाणे गरजेचे आहे. तिची परसबागामध्ये आपल्याला काही ना काहीतरी माहिती मिळेल. परसबागांमध्ये तिच्याकडे असलेल्या तंत्र साहित्यांचा जो भाग आहे तो अगदीच दवडून ठेवलेला असणार. मीनाक्षीचे प्रेत ज्या ठिकाणी तिने दडवून ठेवलेले आहे ती जागा सुद्धा आपल्याला शोधायची आहे. जग्गू, तुझा नातू आणि तू दोघे जण मागच्या भागांमध्ये जा, म्हणजे मी माझा तंत्रसिद्धीचा नारळ घेऊन येथे काही दडवून ठेवले आहे का ते शोधण्याचा प्रयत्न करतो. पंडितजी अगोदर भागाबाईच्या वाड्यामध्ये आहेत का, घरामध्ये आहे का हे शोधणे गरजेचे आहे. जर ते घरामध्ये नसेल तर आपले काम अधिक सोपे होईल, आणि जर ते घरामध्ये असेल तर मला वाटत नाही की आपण एवढ्या सहजासहजी त्या गोष्टी पूर्ण करू शकू. माझ्या आजोबांच्या बोलण्यामध्ये सुद्धा तर ते होते, कारण भागाबाई इतकी प्रचंड शक्तिशाली स्त्री होती. तिला नक्कीच तंत्रसिद्धीचा नारळ किंवा तशा पद्धतीचे साहित्य जर तिच्या घराजवळ धरले तर तिला लगेच लक्षात येणार होते, कारण ती पिशाच्य बाधी विधीमध्ये पारंगत स्त्री होती. तिचे घराजवळची जागा तरी ती नक्कीच सावधगिरीने बंदिस्त करून घेतली असणार, यामध्ये शंकाच नव्हती. पंडितजीने शांत पद्धतीने विचारपूर्वक निर्णय घेतला. ते म्हणाले, तुम्ही दोघं जण घरामध्ये जाऊन थोडासा अंदाज घ्या. भागाबाई जर घरामध्ये असेल तर माझे कार्य लगेचच पूर्ण करतो. तुम्ही त्या पद्धतीचे हातवारी करून मला इशाऱ्याने कळवा. मी लगेचच माझ्या पिशवीतून नारळ बाहेर काढून येथील मीनाक्षीचे प्रेत कोठे आहे ते शोधण्याचे कार्य करतो. त्याच वेळेला मी आणि माझे आजोबा दोघेही जण त्यांच्या घराजवळ पाणी मागण्याच्या उद्देशाने गेलो. वाड्याच्या दरवाजावरती पाहिले तर मोठे कुलूप लावलेले होते. दरवाजा संपूर्णतः बंद होता. आजोबा म्हणाले, अरे वा, किती चांगली गोष्टी आहे. नक्कीच भागाबाई गावाच्या बाहेर गेली असावी. त्या ठिकाणी वाड्याच्या बाहेरच्या बाजूला काम करणारे 2 गडी दिसत होते. त्या दोघांना पाहून आजोबा म्हणाले, यांना काहीतरी माहिती असेल. तेव्हा मी स्त्रीचा आवाज काढून ज्या 2 पुरुषांबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला त्यांना मी सहजरित्या विचारले की भागाबाई कोठे गेली आहेत, आम्हाला त्यांच्याकडे काम होते. तेव्हा ते दोघेही पुरुष म्हणाले, त्या काही वेळापूर्वीच परगावी गेल्या आहेत, संध्याकाळपर्यंत परत येतील. तुमचे काय काम असल्यास आम्हाला सांगा, आम्ही त्यांना तसा निरोप देऊ. काही नाही, त्यांनाच भेटायचे होते असे म्हणून आम्ही दोघेही तिथून दूरवर निघून गेलो. आता मात्र काम सोपे झाले होते, परंतु हे लक्षात येत नव्हते की भागाबाई हिने 2 व्यक्ती पाठवून 2 फळं झाडावरती टांगली होती. आता भागाबाई परगावी म्हणजे
कोणत्या गावाला गेली असणार? याबाबत मात्र मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. आम्ही लगबगीने पंडित ज्यांच्याकडे गेलो. त्यांना निरोप दिला की भागाबाई घरामध्ये नाही. पंडितजींनी सांगितले की ती बाहेर गावी गेलेली आहे. पंडितजी म्हणाले, या गोष्टीमध्ये काहीतरी वेगळंच सत्य आहे. नक्कीच आपल्याला या संधीचा फायदा घेऊन फक्त मीनाक्षीचे प्रेत कोठे दडवले आहे याची माहिती घ्यायची आहे. ती माहिती मिळाल्यानंतर आपण पुढचे काम सहजरित्या करू शकतो. परंतु भागाबाई अशा परिस्थितीमध्ये सुद्धा 2 व्यक्ती पाठवून 2 फळं पाठवून गाव सोडून बाहेर कसे का जाऊ शकेल? माझ्या आजोबांनी मध्येच अंदाज व्यक्त केला. पंडितजी, जर मला तर वाटते ती तिच्या गुरूंकडे म्हणजे भद्रा म्हणायच्या माणसाकडे तर गेली नसेल ना? माझ्या आजोबांनी व्यक्त केलेला अंदाज पंडितजींच्या लक्षात आला. होय, असूही शकतं, कारण तिच्या कर्णपिशाच्या विद्येच्या या क्रियेला आपण थांबवलेले आहे याचा अंदाज तिला आलेला असणार. म्हणूनच तिने तिच्या गुरुकडे धाव घेतली असणार. आज संध्याकाळपर्यंत आपल्याला काहीही करून शेषराव यांना या ठिकाणी घेऊन येऊन मीनाक्षीचे प्रेत कोठे लपवले आहे ते शोधायचे आहे. व तसेच मला वाटते आजच्या आजच शेषराव यांच्या वाड्यामधील त्यांच्या आईच्या आत्म्यास कैद केलेला तो कलश तांब्यामध्ये घ्यावा आणि त्यांच्या शेतामध्ये आपण थांबावे. ही गोष्ट फारच महत्त्वाची आहे, कारण मीनाक्षीच्या मुक्तीपेक्षा अगोदर त्यांच्या आईला मुक्ती देणे फार गरजेचे आहे. पंडितजींच्या बोलण्यामध्ये तथ्य होते आणि लगेच आम्ही त्या घराच्या दिशेने निघालो. वाड्याच्या बाजूने परत दाराच्या भागाकडे पंडित यांना जाण्यासाठी सांगितले व आम्ही पुढे त्या ठिकाणीच पुन्हा एकदा परत गेलो. त्या ठिकाणी गेलो, दोन्ही कामगार तसेच बसलेले होते. ते म्हणाले, आपण परत का आला आहात? तेव्हा मात्र आम्ही सांगितले, आम्ही या ठिकाणी थोडा वेळ बसणार आहोत, विश्रांती घेऊ, मग आम्ही आमच्या पाहुण्यांकडे जेवण करून मग पुढच्या गावी जाणार आहोत. ते कामगार त्यांच्या कामामध्ये मग्न होऊन त्यांचे काम करत होते. आम्ही त्या ठिकाणी बसलो आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवून होतो. त्याच वेळेला पंडितजींनी मागच्या मागे जाऊन तो तंत्रसिद्धी नारळ हातात धरून मंत्र म्हणायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मागच्या बाजूला एक झाड आहे आणि त्यांच्या कडेने एक मोठा ओटा आहे. त्या ओट्याच्या जवळ जुन्या पडक्या समाधीसारखा भाग आहे आणि तेथून एक कोणाडा दिसत आहे. त्या ठिकाणीच आतमध्ये मीनाक्षीचे प्रेत कैद करून ठेवलेले होते. आतमध्ये जाण्यासाठी एक छोटीशी भुयारी उतरत्या जिन्यासारखी वाट होती. ती बहुधा वाड्याच्या आतमध्ये निघत होती. पंडितजींनी ती जागा शोधून काढली होती. आता पंडितजींनी तेथून लगेच आमच्या दिशेने यायला सुरुवात केली. आम्ही दुरून त्यांना येताना पाहिले. त्यांनी त्यांच्या हाताच्या इशाऱ्याने अंगठा दाखवला. याचा अर्थ असा होता की काम फत्ते झाले होते. आता आमच्या लक्षात आले की आपल्याला पुढच्या कामासाठी परत येण्यास शेताच्या दिशेने जाणे गरजेचे आहे. शेषराव यांना घेऊन येऊन त्यांच्या वाड्यातील असलेल्या त्यांच्या आईचा तो कलश लगेचच ताब्यात घेणे गरजेचे होते. होईल तेवढे काम करणे, लवकर उरकणे गरजेचे होते, कारण भागाबाई बाहेरगावी गेली होती हे मात्र निश्चित झाले आणि आम्ही आमचा मोर्चा परत आमच्या राहण्याच्या ठिकाणी वळवला. आत्ता आम्हाला काहीही करून शेषराव यांना या ठिकाणी घेऊन यायचे होते व त्यांच्या स्वतःच्या हाताने त्यांच्या आईचा प्रेतात्मा बंदिस्त केलेला कलश तांब्यामध्ये घेऊन पुन्हा रानामध्ये यायचे होते आणि 10व्या दिवशी दिवस उजाडायच्या वेळेला पुन्हा त्या घाटावरती जाऊन 10व्या दिवसाची अंत्यसंस्काराची विधियुक्त पूजा करायची होती. आम्ही शेताच्या दिशेने जात असताना आम्हाला कधी कधी एकदा त्या घरी जाऊन शेषराव यांना घेऊन परत वाड्यामध्ये येऊ असे झाले होते. आम्ही जास्त लगबगीने शेताच्या दिशेने जाण्यासाठी निघालो. जाताना घराकडचा भाग जरा विचित्र पद्धतीने दिसत होता. बऱ्याच गोष्टी अस्ताव्यस्त पडलेल्या दिसत होत्या. आम्ही त्या दिशेने पाहिले तेव्हा ते 2 फळे झाडावरती लटकलेली दिसत नव्हती. नक्कीच काहीतरी घोळ झालेला आहे असे पंडितजी म्हणाले. येथे कोणीतरी येऊन गेले असावे. आपण या ठिकाणी नाही याचा फायदा घेत कोणीतरी या ठिकाणी काहीतरी विचित्र कृत्य केले असावे असे पंडितजींना वाटले. जगू, तू सावधान पवित्र घेऊन आतल्या दिशेने जा व सर्व भाग बघ. मी बाहेरच्या दिशेने थांबतो. तुझ्या नातवाला घराच्या मागच्या दिशेने पाठव. आम्ही तिघेही जण 3 ठिकाणी उभे राहून शेतातील घराचा भाग पाहू लागलो.
आम्हाला या सर्व कामांसाठी 2-3-2.5 तासांचा वेळ गेला होता. आता आम्हाला पुढे परत येऊन संध्याकाळच्या आत राहिलेले काम पूर्ण करायचे होते. परंतु ही अचानक घडलेली घटना खूपच भीतीदायक होती. कारण शेषराव आणि त्यांची पत्नी ते 5ही कामगार या ठिकाणी कुठेच दिसत नव्हते. काहीही समजत नव्हते. शेषराव कुठे गेले, त्यांची बायको कुठे गेली, ते धष्टपुष्ट असणारे 5 कामगार कुठे गेले, त्यांची काहीच माहिती आम्हाला लागेना. पंडितजी म्हणाले, नक्कीच आपणाला कोणत्या तरी चक्रामध्ये अडकवून भागाबाईने येथील सर्व लोकांना गायब केले असावे. तुम्ही बाजूच्या वस्तीपर्यंत शोध घ्या. या ठिकाणी नक्कीच कोणीतरी येऊन गेलेले आहे. ते साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आहे. याचा अर्थ ते जास्त दूर गेले नसावेत, कारण त्यांचा शोध घेणे गरजेचे आहे. भागाबाई वाड्यामध्ये नसून या ठिकाणी येऊन त्यांच्या जवळच्या लोकांकडून येथील सर्व लोकांना कैद करून दूर केले. ते जाता जवळच्या भागांमध्ये तिने त्यांना लपून ठेवले असणार, किंवा भागाबाईच्या माणसांना आलेले पाहून शेषराव, त्यांची पत्नी हे दोघेही जण कुठेतरी लपून बसले सुद्धा असतील. आपणाला पाहिल्यानंतर ते परत आपणाला दिसतील. तिचा उद्देश काय आहे तो आपल्याला जाणून घेणे गरजेचे आहे असे मला वाटते. आपली लोकं स्वतःहून बाहेर पडली, कुठेही गेली नसतील. एकापाठोपाठ एक प्रश्नांची डोके भंडावून गेले होते. त्याच वेळेला दूरवर एका झुडपाच्या दिशेने माझे आजोबा आणि मी धावत गेलो. तेव्हा जयाबाई त्या ठिकाणी लपलेल्या दिसल्या. आम्हाला जरा हायसे वाटले. पंडितजींना बोलवणार तेवढ्या जयाबाई त्यांच्या तोंडावर बोट ठेवले आणि आम्हाला शांत बसायला इशाऱ्याने सांगितले. जयाबाई झुडपाच्या मागून शांत राहण्यासाठी इशारा केला खरा, परंतु नेमके काय झाले हे काही समजले नाही. कारण 5ही जे गडी होते ते सर्व गायब झाले होते. आता अशा झुडपांमध्ये जयाबाई येऊन का थांबल्या आहेत हेच समजत नव्हते. त्याच वेळेला आम्ही या विषयावरती शांत बसलो आणि तेथे झाडाच्या मागे दडून बसलो. पंडित यांच्याकडे आम्हाला जाण्यासाठी वेळ मिळाला नाही. तेवढ्या जयाबाईंनी आम्हाला सांगितले की 8 ते 10 व्यक्ती या ठिकाणी येऊन तुफान दगडफेक केली. घरावरती दगडफेक इतकी जोरात होती की घरातील जे 5 कामगार होते त्यांच्यासह आम्ही सर्वजण तेथून मागच्या दरवाजाने पळून दुसरीकडे जाऊन लपावे असे ठरले. कारण दगडफेकीमध्ये कोणाचा तरी जीव गेला असता, इतकी जोरात त्यांनी दगडफेक चालू केली होती. नक्कीच हे सर्वजण भागाबाईने पाठवलेले व्यक्ती असणार, यात काही शंकाच नाही. त्यांच्या तडाख्यातून वाचण्यासाठी आम्ही सर्वजण इकडे तिकडे विखरून लपून बसलो होतो. ते सरळ दिशेने माझ्या नवऱ्याच्या पाठीमागे गेले आणि माझे पती नेमके कुठे लपून बसले आहेत हे मला माहीत नाही. परंतु मला आता असे वाटते की आपण मोठ्याने न बोलता शांततेने काही वेळ येथेच अशा अवस्थेमध्ये बसणे गरजेचे आहे. तेव्हा आजोबा म्हणाले, बरोबर आहे, परंतु एक लक्षात घ्या, ज्यांनी तुमच्या पती देवांच्या तिकडच्या तिकडे जर पळवून नेले तर काय त्यांचे बरे वाईट केले तर आपल्याला कसे कळणार? त्यामुळे काहीतरी हालचाल करणे गरजेचे आहे. आम्हाला काही वेळ शांत राहण्यासाठी सांगितलेला सल्ला योग्य होता. आम्ही त्या ठिकाणी शांततेने बसलो. बऱ्याच वेळानंतर एक कामगार घराच्या दिशेने येतात दिसू लागला. पंडितजी आमच्या दिशेने चालत येताना दिसले. ते म्हणाले, किती वेळ झाला मी घराजवळ तुमची वाट बघत बसलो, तुम्ही इकडे का बरं थांबलेला आहात? तेव्हा झालेला सर्व प्रकार जयाबाई यांनी सांगितला. पंडितजींच्या लक्षात आले की प्रत्यक्ष कामगारांबरोबर लढण्याची ताकद नसल्याकारणाने त्यांनी दगडफेकीचा उपयोग केला आहे. आता फक्त शेषराव हे कोठे आहेत हे शोधणे गरजेचे होते. तेव्हा आम्ही सर्वजण त्या कामगारांबरोबर शेषराव ज्या दिशेने गेले होते त्या दिशेने निघालो. शेषराव काही केल्यास सापडेना. बहुधा भागाबाईंनी शेषराव यांना अपहृत केलं असावं असा पंडितजींनी अंदाज व्यक्त केला. परंतु माझे आजोबा त्या गोष्टीला मान्य करायला तयार नव्हते. ते म्हणाले, भागाबाई हिने जर ही घटना करायची असती तर तिने या अगोदर या दोघांना पकडले असते. पंडितजी म्हणाले, भागाबाईला या सर्व गोष्टींची माहिती उशिरा मिळाली आहे, त्यामुळे ते आत्ता असा पवित्रा घेतला असेल. कारण शेषराव यांच्या आईचा 10वा हा शेषराव यांच्या हस्ते पार पडला पाहिजे हे माहीत आहे. शेषराव यांना जर तिने गायब केले तर हा विधी कोण करणार
या कारणास्तव तिने शेषराव यांना गायब केले असेल असे मला वाटते. शेषराव हे गायब झालेले आहेत का लपून बसलेले आहेत का त्यांचे अपहरण झालेले आहे, या गोष्टीचा थांगपत्ता कसा लागणार याबाबत सर्वजण विचार करत होते. यातच शेषराव यांची पत्नी जयाबाई खूप रडू लागली. तेव्हा सर्वांनी मिळून राणामधील घरामध्ये आधार घेत तेथे सर्वांनी शांततेमध्ये विचार करण्यास सुरुवात केली. तेव्हा आजोबासोबत 2 कामगार दिले आणि ते ज्या दिशेने गेले होते त्या दिशेने जाण्यासाठी पंडितजींनी सुचवले. हे एक वेगळेच संकट आहे. आता आपल्याला काही करून तरी काही गोष्टींचा थांगपत्ता लागला होता आणि अचानक या पद्धतीचा प्रकार घडल्यामुळे नेमके काय करावे हे समजत नाही. तरीसुद्धा पंडितजी हे खंबीर होते. ते म्हणाले, या गोष्टींवर ती सुद्धा उपाय आहे. तुम्ही काही काळजी करू नका. सायंकाळापर्यंत शेषराव यांचा पत्ता लागेल. शेषराव संध्याकाळी दिवस मावळण्याच्या आत परत येतील अशी खात्री आहे मला. त्याच वेळेला आजोबा म्हणाले, आपण आपल्या विद्येचा वापर करून हे पाहू शकता का की शेषराव नेमके कुठे आहेत? त्यावेळेला पंडितजी म्हणाले, होय, आपण पाहू शकतो. त्यांचे ठिकाण कोणते आहे? सर्व बोलणे सुरू होते. सर्वजण चिंतेमध्ये होते. शेषराव यांच्यावरती झालेला हल्ला हा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने केलेला आहे हे मात्र पंडितजी आणि माझ्या आजोबांच्या लक्षात आले होते. कारण आम्ही तिघेही जण तेथून निघून गेल्यानंतर अगदी योजनाबद्ध पद्धतीने त्यांच्या घरावर ते दगडांचा हल्ला केला आणि त्या हल्ल्यामधून बाकीचे लोक पळून गेल्यानंतर केवळ शेषराव यांनाच पकडून त्यांनी कुठेतरी घेऊन गेले हे मात्र नक्की झाले. आता फक्त पंडितजी या पद्धतीने म्हणत होते की संध्याकाळपर्यंत शेषराव परत येतील. या केवळ गोष्टींमुळे सर्वांना आधार मिळाला होता. पंडितजी यांच्या विधीसाठी अग्निहोत्र पेटवले आणि तेथे अग्निहोत्रामार्फत पूजेला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की झाडावर अडकवलेली जी 2 फळं होती ही दोन्ही फळं साधीसुधी फळं नव्हती, तर ते कैद केलेले 2 आत्म्यांचे स्वरूप होते. त्यांनी घरामध्ये प्रवेश न करता घराच्या बाहेरील वातावरण आणि तसेच तेथे उपस्थित असलेल्या लोकांची सर्व माहिती कर्णपिशाच्य विद्येने भागाबाईंपर्यंत पोहोचवली होती आणि या गोष्टीतून जागाबाईने पुढची योजना सर्व आखून शेषराव यांना गायब करण्यामागे सूत्र हा लपवलेली होती. पंडित यांनी अग्निहोत्रावरती कापड धरले तेव्हा त्यांना विहीर हा शब्द दिसू लागला. म्हणजे शेषराव हे विहिरीजवळ कैद केलेले आहेत असा त्याचा अर्थ होते. परंतु कैद केलेले आहेत का लपून बसलेले आहेत या 2 गोष्टींचा शोध घेणे गरजेचे होते. पण त्यांनी लगेचच आजोबांना आणि 2-3 कामगारांना सांगितले की तुम्ही येथून पूर्व दिशेला जा. त्या दिशेला गेल्यानंतर एक मोठे वडाचे झाड आहे आणि त्यांच्या बाजूला एक पडकी विहीर आहे. त्या ठिकाणी शेषराव लपून बसलेले आहेत. त्यांच्या जीवाला धोका असल्याकारणाने त्या ठिकाणी लपून बसलेले आहेत. त्यांचा पाठलाग करणारे सर्व लोक त्यांना शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु कर्मधर्म संयोगाने ते चांगल्या स्थितीमध्ये असून त्यांना अजून कोणत्याही व्यक्तीने पाहिलेले नाही. विहिरीच्या दिशेने जाण्यासाठी सर्वांना सूचना देण्यात आल्या. आता मात्र काही वेळामध्ये दिवस मावळे अगोदर त्यांना परत आणणे गरजेचे होते आणि हे स्थान सुद्धा सोडून दुसऱ्या ठिकाणी जाणे गरजेचे होते. कारण हे स्थान आता भागाबाईला माहीत झाले होते. कामगारांमधील 2 कामगारांना सोबत घेत माझ्या आजोबांनी विहिरीच्या दिशेने पूर्व दिशेला चालण्यासाठी सुरुवात केली. पूर्व दिशेला चालत जात असताना कोणी लोक आपल्याला तर पाहत नाहीत ना अशा पद्धतीने आविर्भाव करत त्यांनी त्या विहिरीजवळचा परिसर शोधून काढला. दूरवरती 6 ते 7 लोक हातामध्ये काट्या आणि दगड घेऊन उभारलेले दिसत होते. बहुधा हीच ती माणसं होती ज्यांनी शेषराव यांच्या घरावरती भागाबाईंच्या सांगण्यानुसार हल्ला चढवला होता. विहिरींपासून ती माणसं बऱ्याच अंतरावर होती. विहीर पडकी आणि झाडाझुडपांमध्ये असल्याकारणाने सहसा कोणाला दिसणार नाही अशा स्थितीमध्ये होती. एक वडाचे झाड बाजूला होते. झाडावरती चढून एका कामगाराने विहिरीच्या आतमधील दृश्य पाहिले. तेव्हा शेषराव हे त्यांना लपलेल्या अवस्थेमध्ये दिसले. आता त्या लोकांना नकळत शेषराव यांना त्या विहिरीमधून बाहेर काढायचे होते. झाडावरील त्या कामगाराने हाताने इशारा केला. माझे आजोबा विहिरीच्या दिशेमध्ये अलगद झाडाझुडपांचा आधार घेत त्यामध्ये डोकावून पाहू लागले. शेषराव यांनी माझ्या आजोबांना पाहिले. त्यांच्या मनामध्ये थोडे धाडस निर्माण झाले.
त्यांनी हळूहळू विहिरीतील पायऱ्या चढत वर यायला सुरुवात केली. कसे बसे त्या सर्व लोकांना चुकून हे सर्वजण संध्याकाळ होण्याच्या आत त्या घरापाशी आले. घराजवळ आल्यानंतर काहीही क्षणाचा विलंब न करता शेषराव यांनी ते स्थान सोडून जायचे ठरवले, कारण भागाबाईला या जागेची माहिती कळलेली होती. आता प्रश्न होता की जायचे तरी कुठे. तेव्हा त्या 5 कामगारांपैकी एका कामगाराने गावाच्या बाहेरील असलेल्या मंदिराच्या बाजूच्या एका जुन्या घराची आठवण करून दिली. शेषराव, आमच्या भरतीमधील एका व्यक्तींचे घर होते, ते पडीकच होते. त्यावेळेला शेषराव म्हणाले, ज्या ठिकाणी जाण्यास काही हरकत नाही, परंतु आपणाला सर्व साहित्य, आपल्याला लागणाऱ्या खाण्यापिण्याच्या गोष्टी घेऊन त्या ठिकाणी एवढ्या रात्री कसे शक्य आहे. तेव्हा कामगारांनी सांगितले, त्यांच्या जवळील त्यांच्या घरातील काही खाण्यापिण्याच्या गोष्टी घेऊन आपण त्या ठिकाणी जावे. फक्त आजची रात्र आणि उद्याच्या रात्रीच आहे, कारण परवा दिवशी 10वा दिवस आहे आणि 10व्या दिवसाचा विधी करण्या अगोदर त्यांच्या मातोश्रीचा कलश ताब्यात घेणे सुद्धा गरजेचे होते. तसेच आजच्या रात्री पंडितजी आणि शेषराव हे दोघेही पुन्हा एकदा मीनाक्षीला भेटण्यासाठी त्या विहिरीजवळ जाणार आहेत. ते कार्य पूर्ण करणे सुद्धा गरजेचे आहे. शेषराव यांना माझ्या आजोबांनी आणि पंडितजींनी त्यांच्या मृत असलेल्या लहान मावशीच्या लपवलेल्या प्रेताची जागा सुद्धा सांगितली. आजच्या गावाला दिलेल्या भेटीमध्ये वाड्याजवळ घडलेल्या त्या गोष्टी होत्या. त्यांची संपूर्ण माहिती शेषराव यांना माझ्या आजोबांनी आणि पंडितजींनी दिली. म्हणजे ही गोष्ट संपूर्णतः खरी ठरली होती की नक्कीच मीनाक्षीचे प्रेत त्या ठिकाणी लपवलेले सहजरित्या बाहेर काढता येत होते आणि तसेच तो कलश लपवून ठेवला होता. तो कलश सुद्धा बाहेर काढणे सोपे होते. हे फक्त तसे दृश्य बनवण्यात आले होते, कारण भागाबाईनेच असे दृश्य निर्माण करून अशा पद्धतीचा सापळा रचून शेषराव यांना गायब करण्याचा प्रयत्न केला होता. भागाबाई ही फारच भयानक स्त्री होती. तिने पंडितजींच्या प्रत्येक चालीवरती तोडीस तोड चाल निर्माण केली होती, हे मात्र नक्की होते. माझे आजोबा म्हणाले, आपण लवकरात लवकर हे स्थान सोडून मंदिराच्या जवळच्या त्या वाड्यामध्ये जाऊन थांबावे. आजच्या रात्रीमध्ये मी या सर्वांचे संरक्षण अगदी व्यवस्थितरित्या करेल. आपण गुप्त पद्धतीने गेल्यामुळे आपण कुठे आहोत याची कुणालाच माहिती होणार नाही. कामगार लोकांनी घाई करत सर्व सामान आवरले. ते सर्व सामान साहित्य घेऊन 2-2 जणांच्या गटानुसार सर्वजण मिळून गावाच्या बाहेरच्या बाजूच्या असलेल्या मंदिराजवळ जमा झाले. तेथील त्या ठिकाणी कसेबसे स्वच्छतेचे काम पूर्ण करून झोपण्यालायक तो पडका वाडा तयार केला. तर रात्र होण्या अगोदरच पंडितजी आणि शेषराव दोघांनी स्त्रियांची वस्त्र परिधान केली आणि तेथून ते पुन्हा एकदा त्या विहिरीच्या दिशेने जाण्यासाठी निघाले, कारण आजची रात्र ही मीनाक्षीला भेटण्याची रात्र होती आणि मीनाक्षीकडून बऱ्याच गोष्टींची उकलही मिळणार होती. माझ्या आजोबांनी त्या वाड्याच्या बाहेर ठाण मांडून स्वतःच्या हातामध्ये फरशी कुऱ्हाडीने येऊन रात्र जागवायचे ठरवले होते, कारण कोणत्या प्रकारच्या विधीमधून भागाबाईला कोण कुठे आहे हे जर समजले तर मात्र तिचा पुन्हा एकदा हल्लाही घरावरती होऊ शकतो. म्हणून काळजी घेण्याची ठरली. जायाबाई उर्वरित 3 कामगार ही वाड्यांच्या आतमध्ये होते. 2 कामगार माझे आजोबा आणि मी वाड्याच्या बाहेरच्या दिशेने संरक्षण कवच केल्याप्रमाणे जागे होतो. पंडितजी आणि शेषराव हे दोघेही मीनाक्षीला भेटण्यासाठी त्या विहिरीच्या दिशेने निघाले होते. आता मीनाक्षी त्या कोणत्या प्रश्नाचे उत्तर देणार, तसेच तिला तिचे प्रेत लपवल्याची जागा सांगितल्यानंतर पुढे काय होणार, या गोष्टींचा विचार मनामध्ये सुरू होता. या सर्व विचारांबरोबरच अजून एक विचार मनामध्ये होता. तो असा होता, या सर्व घटनेतून नक्कीच आम्हाला यश मिळेल का? या विनाकारण आपण या मोठ्या विचित्र पद्धतीच्या विधीमुळे किंवा तंत्रसिद्धींच्या खेळापुढे बळी ठरू शकतो, असेही मनामध्ये वाटत होते. घडणारी कोणतीही घटना कोणत्या स्वरूपात कशी घडेल हे मात्र काहीच माहिती नव्हते. केवळ आधार एकच होता, मीनाक्षीला तिचे प्रेत कोणत्या जागी आहे हे सांगितल्यानंतर मीनाक्षी त्याचा प्रेतात्मा आपल्याला मदत करणार होता. तो कशा पद्धतीने करेल हे मात्र एक कोडेच होते. या कोड्याचे उत्तर मात्र पंडितजी यांना नक्कीच माहिती होते. पंडितजी आजच्या या भेटीमध्ये नक्कीच काहीतरी उकल साधणार आणि शेषराव यांच्या आईला व त्यांच्या मावशीला ज्या पद्धतीने कैद केले आहे
त्यांची सुटका करण्यासाठी पुढचे पाऊल नक्कीच काहीतरी उचलणार, हे मात्र मनामध्ये ठामपणे वाटत होते. कारण पंडितजी यांच्याकडची दैवी शक्ती वाईट शक्ती नव्हती. कात्यायनी देवीचा आशीर्वाद लाभलेला तो व्यक्ती नक्कीच या सर्व गोष्टींवरती विजय मिळवेल, अशी आमच्या मनामध्ये ठाम कल्पना होती. माझे आजोबा मला म्हणाले, जग्गू, तू शांतपणे झोप, मी इथे आहे. तू काही काळजी करू नकोस. तू दमला असशील. तू कितीही तरुण मुलगा असलास तरी शरीराला ही विश्रांती हवीच आहे. आजोबांच्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा विश्वास होता. मी शांतपणे त्यांच्यासोबत तसेच कामगारांसोबत त्यांच्या विषयावरच्या चर्चांमध्ये शेषराव आणि पंडितजी कोणत्या पद्धतीने पुढे काय करतील याबाबत तर्कवितर्क करत गप्पा मारत बसलो होतो. तिकडे शेषराव स्त्रीच्या वेशामध्ये आणि पंडितजी आपल्या डोक्यावरती उपरणे पांघरून विहिरीजवळच्या त्या ठिकाणी जाऊन पोचले. आता मीनाक्षीला बाहेर बोलवण्यासाठी पंडितजींनी आवाहन करायला सुरुवात केली. जसे होते तसे ठरल्याप्रमाणे रात्रीच्या वेळी शेषराव आणि पंडितजी दोघेही जण मीनाक्षीला भेटण्यासाठी त्या भयानक विहिरीकडे आले. आज बऱ्याच गोष्टींची उकल होणार होती. मीनाक्षी हिला शेषराव आणि पंडितजी दोघेही वाड्याच्या जवळ घडणाऱ्या गोष्टीबद्दलची माहिती देणार होते. त्याचबरोबर तिचे प्रेत कोणत्या ठिकाणी लपून ठेवले आहे याची सुद्धा माहिती देणार होते. मीनाक्षीला प्रेताची माहिती मिळाल्यानंतर पुढे काय घडणार याबाबत सुद्धा उत्सुकता होती. अचानक केलेला भागाबाईजीने त्यांच्या कामगारांमार्फतचा हल्ला याबाबतची सुद्धा माहिती मीनाक्षीला द्यायची होती. मीनाक्षी कोणत्या पद्धतीने उभी राहील या सर्व गोष्टी जाणून घेणे गरजेचे होते. अशा परिस्थितीमध्ये मीनाक्षी बरोबरची भेट ही एक आशादायी व महत्त्वपूर्ण अशी गोष्ट होती. पंडितजी आणि शेषराव दोघेही अगदी पूर्वीप्रमाणे त्या ठिकाणी जाऊन बसले. मीनाक्षी विहिरींच्या बाहेर येण्यासाठी ते आवाहन करू लागले. मीनाक्षी पंडितजी यांचा आवाज ऐकताच यावरती आगमन केले. मीनाक्षी पंडितजींना पाहताच बोलू लागली, मला खात्री होती आणि माझ्या मदतीला जरूर येणार. मला या संकटातून बाहेर काढण्यासाठी काय करावे लागेल ते आपण सांगावे. तेव्हा पंडितजी म्हणू लागले, मी तुझ्या बहिणीच्या घराच्या मागच्या बाजूला जाऊन आलो. त्या ठिकाणी एक वडाचे झाड आहे आणि त्याला लागूनच एक पडकी समाधी आहे. त्या ठिकाणी एका चौथऱ्याला एक कोनाडा असून त्याच्या आतमधील भागांमध्ये जाण्यासाठी एक जिना आहे. त्याच्या खालच्या भागांमध्ये ते प्रेत जतन करून ठेवलेले आहे. ज्या भागामध्ये प्रेत जतन करून ठेवले आहे तो भाग खूपच जुन्या काळामधील आहे. मीनाक्षी म्हणाली, आपण खूप छान काम केलेले आहे. मला या विहिरीतून बाहेर काढण्यासाठी माझे प्रेत कोणत्या ठिकाणी जतन केलेले आहे याची माहिती मिळणे फार गरजेचे होते. आपण यावेळी मध्ये ज्या कलशामध्ये माझा प्रेतात्मा कैद केला आहे तो कलश बाहेर काढावा. आपण ज्या पद्धतीने सांगत आहात त्या पद्धतीने सर्व विधी पूर्ण करावेत. त्या अगोदर आपल्या मदतीसाठी मी काय काम करावे ते आपण मला संपूर्णतः सांगावे. मी ते काम पूर्ण करण्यासाठी नक्कीच तुम्हाला सर्वतोपरी मदत करीन. त्याच वेळेला पंडितजी यांच्या डोक्यामध्ये विचार घोळू लागला. कारण विशाखा ही तिची सख्खी बहीण मीनाक्षी होती. शेषराव यांच्या आईच्या कैद केलेल्या कलशाला त्यांच्या रक्तामधील कोणताही व्यक्ती त्या वाड्यातून बाहेर काढू शकत होता. त्यामध्ये मीनाक्षीला या भागांमधून आपण मुक्त करण्यासाठी जर प्रयत्न केला तर ती नक्कीच शेषराव यांना मदत करून त्या वाड्यातील कैद केलेला विशाखाबाईंचा कलश बाहेर काढेल. त्याच वेळेत त्यांच्या लक्षात आले की मीनाक्षी हिचा आत्मा मुक्त करण्यासाठी तिचे प्रेत बाहेर काढावे लागणार आहे आणि ते काम इतक्या सहजासहजी होऊ शकत नाही. कारण ते प्रेत ज्या ठिकाणी ठेवले होते ती जागा संपूर्णतः भागाबाई हद्दीमधील आहे. भागाबाई प्रचंड शक्तिशाली स्त्री आहे. ती आपल्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे ही योजना पूर्ण होणार नाही असे पंडितजींच्या लक्षात आले. त्यावेळेला त्यांनी सांगितले की मी एका विधीद्वारे तुझा प्रेत आत्मा या विहिरीतून मुक्त करू शकतो. म्हणजे या विहिरीला कलश यावरती माझा अंमल निर्माण करू शकतो. मी तुला या विहिरीच्या जागेतून मुक्त करेन. ती संपूर्णतः तुला मिळालेली मुक्ती नसेल. केवळ तुझा संचार या विहिरीपासून दूरपर्यंत जाऊ शकतो अशी मुक्ती तुला देईन. पण तुला संपूर्ण मुक्ती हवी असल्यास एक काम पूर्ण करावे लागेल.
तेव्हा तुला एका व्यक्तीबरोबर जाऊन तुझ्या बहिणीचा केलेला आत्मा कलशामध्ये आहे तो कलश बाहेर काढण्यासाठी मदत करावी लागेल. ती मदत करत असताना ज्या ज्या वाईट शक्ती आडव्या येतील त्या सर्व वाईट शक्तींना तुला सामोरे जावे लागेल. तू जर तसे केलेस तर तुझ्या बहिणींचा कैद केलेला आत्मा मुक्त होऊ शकेल आणि तो आत्मा मुक्त झाल्यानंतर तुझे प्रेत मिळवून त्यांचे अंत्यसंस्कार करून तुला सुद्धा चांगल्या मार्गाने मुक्ती देण्याचे कार्य आम्ही करू शकू. पंडितजींनी दिलेल्या आश्वासनाला मीनाक्षीने होकार दर्शवला. त्याच वेळेला कोनाड्यामध्ये असलेला कलश मीनाक्षीच्या रक्तातील व्यक्तीनेच बाहेर काढणे गरजेचे होते. तो कलश शोधण्यासाठी पंडितजींनी एका कोनाड्यामध्ये शेषराव यांना हात घालायला सांगितले. हात घातल्यानंतर आत मधल्या बाजूला थोडे अंतर रांगत थोड्या कोनाड्यामध्ये जावे लागले. गेल्यानंतर पंडितजी यांनी शेषराव यांना तो कलश बाहेर काढायला सांगितले. कलश बाहेर घेऊन आल्यानंतर त्या कलशाच्या वरच्या बाजूला तांब्याच्या तारेचे आवरण असलेली एक जाळी होती. त्याच्यावरती विचित्र पद्धतीच्या तंत्रसिद्धीमध्ये गोष्टी तारेमध्ये गुंडाळल्या होत्या. पंडितजी यांनी तो कलश बाहेर पडल्यानंतर समोर धरला आणि मीनाक्षीचा संस्कार स्वतःच्या हातामध्ये घेण्याच्या दृष्टिकोनातून त्या कलशावरती मंत्रसिद्धी सुरू केली. मंत्रसिद्धी सुरू केल्यानंतर एक एक मंत्रोच्चारण करून बरोबर त्या कलशाच्या वरील एक एक तार उकलायला सुरुवात झाली. मीनाक्षीचा त्या वेळेला संचार हा तिच्या बंदिस्त क्षेत्रापासून वाढणार होता. त्यामुळे मीनाक्षी खुश झाली. आता पंडितजीने मीनाक्षीच्याकडे हात कलशाच्या वरचा भाग खोलण्यास शेषराव यांना सांगितले. अंतिम मंत्रविधी मी संपुष्टात येणार. कशाचा वरचा भाग खुलला जाणार. त्याच वेळेला वरच्या बाजूला कोणीतरी जोराने पकडलेला आवाज आला. तेव्हा मात्र पंडितजी, शेषराव आणि मीनाक्षी तिघेही अचंबित झाले. पंडित यांनी मीनाक्षीला विहिरीच्या तिच्या बंदिस्त जागेत जाण्याचा इशारा केला. वरचा तारेचा भाग सुटल्यानंतर तिचा संचार वाढणार आहे हे लक्षात आले. परंतु अचानक कोणता आवाज होता हेही पाहणे गरजेचे होते. शेषराव आणि योगेश जवळ हळूहळू विहिरीच्या पायऱ्यांवरून कटडेपर्यंत आणि डोकावून लागले. तेव्हा त्या ठिकाणी वरच्या बाजूला वडाच्या झाडावरून लाल रंगाच्या बांधलेल्या दोन गोष्टी खाली पडलेल्यासारख्या दिसतात. त्या काय होत्या हे कळलं नाही. परंतु दोघेजण खालच्या दिशेने जाण्यासाठी निघाले. एक विचित्र आकृती चालत येत आहे असा त्यांना आविर्भाव झाला. ते हळूहळू पुन्हा पायरीवरून खाली जाऊ लागले. ती आकृती कोणती होती हे त्यांना काही केल्या कळेना. पंडितजी म्हणाले, बहुधा भागाबाई हिने या विहिरीतून मीनाक्षीचा संचार मुक्त झाल्यानंतर तिला समजण्यासाठी काहीतरी सुरक्षा कवच ठेवले आहे. ते भयानक सुरक्षा कवच कोणीतरी आत्म्याने तांत्रिकच्या सुद्धा दिसू शकते. ते नेमके काय आहे हे आपल्याला त्याच्या समोर गेल्यानंतर कळणार नाही. आपणाला या विहिरीमध्ये लपून बसावे लागेल. शेषराव आणि पंडितजी विहिरीमध्ये लपून बसले. ती विचित्र पद्धतीची आकृती कठड्यावरती आली. पंडितजी आणि शेषराव यांना आपल्या जवळचे देवीचे कुंकुमार्चन मधील कुंकू लावले आणि दोघेही कलशाच्या कोनाड्यामध्ये जाऊन लपले. वरच्या कठड्यावर या आकृतीने उभे राहून विहिरीची पाहणी करत होते. विहिरीमध्ये खालच्या बाजूला बसलेली मीनाक्षी दिसली. नंतर तिच्या लक्षात आले की ती अजून विहिरीतच आहे. मग ती भयानक आकृती तेथून निघून गेली. ती आकृती कोण होती हे कळायला मार्ग नाही. वडाच्या झाडावरून पडलेले दोन कापडात पाळलेल्या गोष्टी काय होत्या हेही कळायला मार्ग नव्हता. काही वेळानंतर पंडितजी आणि शेषराव या गोष्टींची उलकल करण्यासाठी बाहेर आले. ती आकृती अदृश्य झाली होती. वडाच्या झाडावरचे बांधलेले साहित्य दिसत नव्हते. बहुधा भागाबाई हिने या ठिकाणी काहीतरी संरक्षण तंत्र वापरले होते याची माहिती तिला व्हावे म्हणून आता पुढे काय करायचे हा मोठा प्रश्न दोघांच्या समोर उभा होता. आजच्या पुरतं एवढंच. पुढील गोष्ट नवीन भागात.